हा असा सार भात खाल ना तर 2 घास जास्तच जेवाल, हा माझा शब्द आहे. माझा अतिशय आवडता पदार्थ टोमॅटोचं सार आणि भात. वाटते ना अगदी नॉनव्हेजची थाली, पण हे आहे टोमॅटोचं सार आणि वांग्याचे काप. हे टोमॅटोचं सार अप्रतिम लागतं. करायलाही अगदी सोपं आहे, खूप झटपट होतं आणि चवीला तर अगदी भन्नाट. तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा. नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. वरणाचा आणि भाजीचा कंटाळा आला की मी करते छान चटकदार चमचमीत असं टोमॅटोचं सार. चला तर मग बघूया आपण कसं करायचं टोमॅटोचं सार. टोमॅटोचं सार करण्यासाठी आपण या ठिकाणी टोमॅटो घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे आहेत आणि 2 मोठे आहेत. असे 4 टोमॅटो आहेत. शिवाय लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. या 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत. छोट्या आहेत म्हणून 8 ते 10 घेतल्यात, नाहीतर 5 ते 6 सुद्धा पाकळ्या पुरेशा होतात. आल्याचा तुकडा घेतलाय अर्धा इंच. शिवाय हे त्रिफळा म्हणून गरम मसाला आहे. गरम मसाल्याचा प्रकार आहे त्रिफळा नावाचा. ते घेतलेत आपण 5 ते 6. ओलं खोबरं घेतलेलं आहे, असे 2 मोठे तुकडे आहेत. नंतर आपल्याला याचे पातळ काप करून घ्यायचे. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, या कमी तिखट मिरच्या आहेत. आणि छोटा कांदा तो अर्धा घेतलेला आहे. 1 छोटा चमचा जिरे घेतलेला आहे आणि अशी वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता या खोबऱ्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आणि हा कांदा सुद्धा चिरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या सगळ्याचं आपल्याला बारीक असं वाटण मिक्सर मधून वाटून घ्यायचे. आपण वाटण वाटून घेतलं, अगदी बारीक असं वाटण वाटून झालेलं आहे. हे वाटण करायला मला साधारण अर्धी छोटी वाटी पाणी लागलं आणि छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे. आणि हे टोमॅटो सुद्धा चिरून घेतले, पातळ असे काप केलेत, त्याचे पातळ उभे काप केलेत. खूप मोठे मोठे तुकडे करायचे नाहीयेत आपल्याला टोमॅटोचे. आपण सार करतोय म्हणून असे पातळ उभे काप लागणार आहेत आपल्याला. आता आपल्याला काही मसाले लागणार आहेत, ते आपण बघूया. आपल्याला तेल लागणार आहे फोडणीसाठी. 3-4 चमचे तेल लागणार आहे. हा मी घरगुती माझा मिक्स मसाला घेतलेला आहे. 2 छोटे चमचे घेतलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं प्रमाण वाढवू शकता मसाल्याचं. आणि इथे मी काश्मीरी लाल मिरच पावडर घेतलीये, 1 छोटा चमचा घेतलीये. ऑप्शनल आहे, नाही घेतली तरी चालेल. पाव छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि पाव छोटा चमचा आपल्याला हिंग लागणार आहे. चवीनुसार मीठ घेतलंय आणि 5 ते 6 आपल्याला कोकम लागणार आहे. आपण कोकम सुद्धा वापरतोय या सारासाठी. आता एका कढईमध्ये तेल तापवलंय आणि तेलावर आधी हा हिंग घालूया आपण. आणि त्यानंतर लगेचच आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपल्याला घालून घ्यायचंय. सगळं वाटण आपण घालून घेतलंय आणि आता हे वाटण या तेलावर आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचंय. आजूबाजूने तेल सुटेपर्यंत हे वाटण तेलावर आपण व्यवस्थित असं परतून घेऊया. बरोबर 2 मिनिटं मोठ्या गॅसवर आपण हे वाटण तेलावर परतून घेतलं आणि ते व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे. आजूबाजूने तेल सुटलेलं आहे, म्हणजे वाटण अगदी व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये कोकम घालून घ्यायचे. आपण जे कोकम घेतलेत ते आपण घातले. पुन्हा थोडंसं परतून घेऊया आणि त्यानंतर आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. हळद घालतोय आपण, त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर, आपण जो मसाला घेतला होता मिक्स मसाला घरगुती तो घातला. सगळं व्यवस्थित आता एकजीव करून घेऊया. आता मसाले घातल्यानंतर सुद्धा अर्धा मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे. वाटण व्यवस्थित परतलं गेलं आणि आता आपण टोमॅटो घालतोय. टोमॅटो घातल्यावर पण पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घ्यायचे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. आपल्याला पातळ सार करायचे, त्याच्यामुळे पाणी लागणार आहे आपल्याला व्यवस्थित. तर आधी आपण हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं थोडंसं पाणी घालून, ते पाणी घातलं. त्यानंतर आता 1 ग्लास पाणी घातलं आपण. अजून थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला. अजून अर्धा ग्लास पाणी घातलं, पण अजूनही पाणी लागणार आहे थोडंसं आपल्याला. अजून अर्धा ग्लास घातला आपण, तर बरोबर आपण 2 ग्लास पाणी घातलं. आणि आता चवीनुसार मीठ घातलं. मीठ घातल्यावर सगळं व्यवस्थित एकजीव केलं आणि आता आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे.
आता आपण गॅस मीडियम करणार आहोत. याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला. झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे. 2 मिनिटं झालेली आहेत आणि 2 मिनिटं त्याला अगदी व्यवस्थित उकळी आलेली आहे. पण टोमॅटो मात्र अजून शिजलेले नाहीयेत, कारण आपल्याला या सारामधला टोमॅटो अगदी मऊ झाला पाहिजे असा शिजवून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचंय आणि अजून 10 ते 15 मिनिटं आपण मंद गॅसवर हे टोमॅटो शिजवून घेऊया. बरोबर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि मंद गॅसवर आपण हे सार होऊ दिलं आणि त्यातला टोमॅटो अगदी मऊ झालेला आहे, छान शिजलेला आहे. थोडंसं पाणी सुद्धा आटलंय आणि एवढं पातळ आपल्याला सार पुरेसं आहे, त्यामुळे अजून काही पाणी घालायचं नाहीये. तर असं आपलं छान चटकदार चमचमीत आणि झणझणीत टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे. आपण ते आता काढून घेऊया. गॅस बंद करूया. आपलं खूप छान अगदी चविष्ट चटकदार चमचमीत असं टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे. भाताबरोबर हे अप्रतिम लागतं. तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन पण आठवणीने क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन.